नमस्कार बंधू आणि भगिनींनो, स्वामी समर्थ कोणत्या भक्तीने प्रसन्न होतात? आपली भक्ती स्वामींना आवडणारी, स्वामींना प्रसन्न करणारी आहे का? या गोष्टीचा स्वतःच्या अंतर्मनात जाऊन शोध घ्यायला हवा. आपण करीत असलेली भक्ती ही भक्ती या सदरात मोडते का? की सारामृतमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण दांभिक साधनांचा वापर करून स्वामी भक्ती करीत असाल तर स्वामी आयुष्यात कधीच प्रसन्न होणार नाहीत. स्वामी चरित्र सारामृतमध्ये दांभिक साधनांचा उल्लेख आला आहे. दांभिक साधने म्हणजे काय ते प्रथम आपण पाहू. सारामृतमध्ये अध्याय 6 ओवी क्रमांक 6 पहा. स्वामींनी स्पष्ट सांगितले आहे, भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयाने स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. खऱ्या आणि सोज्वळ भक्तीने स्वामींना प्रसन्न करून घेण्याऐवजी बडोद्याचे महाराज यांच्या मनात स्वामीविषयी भक्ती नव्हती, तरीही ते स्वामींना बडोदा नगरीत घेऊन जाऊ इच्छित होते. अक्कलकोटमधून स्वामींना बडोद्याला आणण्याचा विडा सरदार तात्याने उचलला होता. त्यांच्याही मनात स्वामीविषयी भक्ती निष्ठा नव्हती, पण शाही दरबारात विडा उचलला आहे म्हणून तात्या स्वामींना घेऊन जाऊ इच्छित होते. त्यावेळी स्वामींना भक्तिभावाने प्रसन्न करण्याऐवजी भलत्याच दांभिक गोष्टीने प्रसन्न करण्याचा ते प्रयत्न करत होते. स्वामी अशा दांभिक साधनांनी प्रसन्न होत नसत. सरदार तात्याने जी दांभिक साधने वापरली ती दांभिक साधने कोणत्या प्रकारची होती? त्याने वापरलेल्या या दांभिक साधनांच्या आहारी आपणही जात आहोत का? सारामृतमधील या ओव्या वाचल्यानंतर आपल्याही ते सहज लक्षात येईल. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले. वेगवेगळी सुग्रास पंच पक्वाने करून ब्राह्मण भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठत असत. तात्या अनेकांना अनेक प्रकारच्या वस्तू दान देत राहिले व जो याचक येत त्यांना धन देऊन तृप्त करण्याचा प्रयत्न करीत असत. हे सर्व करतानाही हे सर्व कशासाठी? तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी. पुढे पहा. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. स्वामींच्या पूजेसाठी द्रव्य, भोग, पक्वान अशा गोष्टींनी सेवेकरी संतुष्ट होतील हे नक्की, पण अशा वस्तूंच्या अर्पणाला जर भक्ती समजत असाल तर केले तितके व्यर्थ गेले. कारण स्वामी अशा धन धान्य वस्तू पंचपक्वान अशा दांभिक साधनांनी प्रसन्न होत नाहीत. आपल्या अंतर्मनात फक्त भक्ती भाव असावा. स्वामींना गुरु मानावे, माऊली मानावे व त्यांची मनोभावे पूजा व भक्ती करावी. याच गोष्टीची स्वामींना आवड आहे आणि फक्त याच गोष्टींनी स्वामी प्रसन्नही होतात. अन्यथा सरदार तात्यांच्या अशा वस्तू धन अर्पण करण्याच्या दांभिक भक्तीला स्वामी कधीच भुलले नाहीत. म्हणून तर स्वामी अक्कलकोटमध्येच राहिले. मग आपण करीत असलेली भक्ती ही दांभिक साधनांनी भरलेली आहे का ते तपासून पहा. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी पुढे तात्यासाहेबांनी आणखी कोणता उपाय केला तेही पहा. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हायसी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. म्हणजे आज आपण एखाद्या पंथांचे ऐकून किंवा यूट्यूबवरील तज्ज्ञ भक्तांचे संतांचे व्हिडिओ पाहून अशी कर्मकांडात अडकणारी भक्ती करू नये ही विनंती आहे. कारण स्वामी कोणत्याही कर्मकांडाला भुलत नाहीत. ग्रंथपारायण, मंत्र, प्रसाद, भोजनावळी, उपवास
अशा दांभिक साधनाने स्वामी कधीही भुलत नाहीत. तर मग देवाऱ्यातल्या दिव्यात फुले दिसल्यावर किंवा एखाद्या स्वामीच्या व्हिडिओला स्वामी समर्थ अशी कमेंट केल्यावर मोबाईलवर स्वामी आनंदाची वार्ता पाठवतात. विचार करून पहा, हे असे भक्तीचे विकृत स्वरूप तयार होत आहे. स्वामी तर अशा भक्तीने कधीही प्रसन्न होणार नाहीत. दिवा या दिशेला लावा, चौकटीच्या डाव्या बाजूला तांदूळ ठेवा. अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या व कर्मकांडाला चालना देणाऱ्या भक्तीने स्वामी भुलत नाहीत. तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी फक्त मनी स्वामी भक्तीचा भाव असावा. स्वामींचे नाव जरी ओठावर आले तर डोळ्यातून अश्रू यायला हवेत. इतके समर्पण आपल्या भक्तीत असले की स्वामी आपल्याला प्रसन्न तर होतीलच, पण ते आपल्या घरीही येतील हे नक्की आहे. समर्पण म्हणजे काय हो? मीरेचे समर्पण आठवून पहा, शबरीची भक्ती आठवून पहा, भक्त प्रल्हादाचे नामस्मरण आठवून पहा, किंवा रामकृष्ण परमहंसाप्रमाणे नैवेद्य ठेवून पहा. अशी समर्पणयुक्त मनात भाव असणारी भक्ती असेल तर स्वामी नक्की येतील. त्यासाठी पूजा अर्चा, सोहळे ओवळे, होम, अभिषेक, भोजनाच्या पंक्ती, पारायणाच्या रांगा यांची काही आवश्यकता नाही. मनी भक्तिभाव उचंबळून येत असेल तर स्वामी नक्की प्रसन्न होतील व आपल्या पाठीशी उभे राहतील व आपल्याला म्हणतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. स्वामी भक्तांना जागृत करणे, खऱ्या भक्तीचे स्वरूप समजावून सांगणे हाच उद्देश आहे. स्वामी विचारांच्या दर्जेदार व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.